सर्व पत्रकार मित्रांचं मी भटक्या मुक्त जमाती संघटनेच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्यासोबत आमच्या संघटनेचे तीनही सरचिटणीस आज उपस्थित आहेत। रवींद्र भाट, नारायण जावडेकर आणि रंभाऊ जाधव, तिकडे हरिदास जाधव बसले, दिलीप कुराडे बसले। या सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मी आपल्याला माझं जे काही लेखी निवेदन आहे, प्रेस नोट आहे, ते आपल्याला मी दिलेली आहे। त्याशिवाय माझी जी भूमिका आहे तीही मी आपल्या पुढे मांडतो। काही वेळा अचानकपणे काहीतरी एक गोष्ट समोर येते, ज्या गोष्टीचा आपण कधी विचारच केलेला नसतो। उदाहरणार्थ हे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट ही जी गॅजेट यांचा आपण कधी विचार केला असता असं नाही, परंतु महाराष्ट्र राज्य सरकारनं या दोन गॅजेटचा उपयोग करून हैदराबादमध्ये निजामाने काढलेलं जे गॅजेट आहे, या गॅजेटचा फायदा घेऊन, या गॅजेटचा वापर करून राज्यातल्या सरकारनं मराठा समाजाला नुकताच न्याय दिलेला आहे आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे। आता कुणबी समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा किंवा मराठा समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा विषयच नाही। पण परवाच मी एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आमच्यावर अन्याय चालू आहे। आपण सगळे जाणतात की आम्ही लोक हे गावातले लोक नाही, भटके विमुक्त ज्या 42 जमाती आहेत या गावात राहणाऱ्या नाहीत आहे किंवा गावकुसाच्या बाहेर सुद्धा राहणाऱ्या नाहीत, जिथे पूर्वास्पृश्य समाज राहत होता तिथं सुद्धा राहणाऱ्या या जमाती नाहीत। या जमाती या खेड्यापाड्यांमध्ये राहतात, ते कुठे गावाच्या जवळ नाही, ओढ्याला, स्मशानभूमीत, हागणदारीमध्ये किंवा बोडक्या माळावरती असं कुठेतरी ते राहतात। भीक मागण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काहीतरी गावामध्ये येतात, तर ते गावाचा भागच नाही। टिल टुडे आज सुद्धा ते गावाचा भाग नाही। आजही या समाजाची अवस्था तशीच आहे। हे रानोमाळ विखुरलेले लोक आहेत, ते गावगाड्यात नाहीत, बलुतेदार नाहीत, आलुतेदार नाहीत, मग त्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घातलं? आता ही गोष्ट आम्ही खूप वर्षापासून सरकारला विचारतो की आमचं काही संबंध आहे का? आम्ही बलुतेदार आहे का? आम्ही ओबीसीतले लोक आहे का? तुम्ही आम्हाला गावात कधी येऊ देत आहे का? तुम्ही जर आम्हाला गावात सुद्धा येऊ देत नाही तर तुम्ही आम्हाला ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घालताय? आम्ही ओबीसी नाही, आम्ही आदिवासी लोक आहोत। आम्हाला काय म्हटलेलं आहे, एक तर गुन्हेगार जमाती म्हणलेला आहे किंवा भटक्या जमाती म्हणलेला आहे। आम्ही जमाती आहोत, ट्राईब आहोत, क्रिमिनल ट्राईब किंवा नोमॅडिक ट्राईब। या ट्राईब शब्दाला अर्थ आहे आदिवासी, ट्राईब शब्दाचा अर्थ कास्ट असा नाही होत आहे, जात असं होत नाही। मग तुम्ही आम्हाला हे उचलून या सगळ्याच्या सगळ्या 42 जाती उचलल्यात आणि ओबीसीत टाकल्यात, हे का केलं? अशा जातीच्या जाती उचलून दुसऱ्या लिस्टमध्ये टाकता येतील का? टाकल्यात, कारण हा समाज अडाणी आहे, अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, असंघटित आहे, याच्यामुळं काही चालू आहे।
म्हणजे इसने मारा उसने मारा काही चाललेलं आहे. आणि हे काही तक्रार करू शकत नाहीत कुठे की आमच्यावर अन्याय झालाय, आता काय करा. मोर्चे तर काय ढिगाने, मी आयुष्यभर 50 वर्ष हे काम करत आलो. मोर्चे मेळावे हे सगळं केलं, काय होत होतं का? नाही होत आहे. जेव्हा 1960ला महाराष्ट्र निर्माण झाला, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा 1960ला 61ला थाडे कमिशन आलं आणि या थाडे कमिशननं शिफारस करून एक शेड्यूल बनवलं की ज्यांना अनुसूचित जातीत घालता आलं नाही, अनुसूचित जमातीत घालता आलं नाही, असल्या या छोट्या छोट्या जातींचं एक थर्ड शेड्यूल तयार करण्यात आलं आणि त्याला भटक्या विमुक्तांचं शेड्यूल असं म्हटलं. आता याच्यात सतत घुसतलाय रे लोकांना घालत राहिलेले राज्यकर्ते. पण या मूळच्या ज्या 42 जमाती आहेत, ज्या गाव मागते आहेत किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं काम करणारे आहेत, किंवा 1871चा गुन्हेगार जमाती कायदा जो आहे, हा 1871चा गुन्हेगार जमाती कायदा आहे, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आहे, ट्राईब ऍक्ट आहे. एक समजूनच घेत नाहीत राज्यकर्ते की आम्ही ट्राईब आहोत आणि आम्हाला ट्राईब मध्ये घाला ही आमची मागणी आहे. ते आम्हाला आतापर्यंत असं सांगत होते की नाही नाही तसं नाही करता येत. का नाही करता येत? तर ट्राईब मध्ये असं घालता कसं येईल? आता काय झालं, आम्ही ट्राईबच आहोत ना, आम्हाला ट्राईब मध्ये घालायला काय अडचण आहे, कारण बाकीच्या राज्यामध्ये आम्ही ट्राईब मध्ये आहोत. आता ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केलेला आहे, या हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही लोक आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, आदिवासीच आहोत. तेव्हा आता तिथे वेगवेगळ्या नावानं आम्हाला बोलवलं जातं. मराठ्यांना जसं तिथं वेगळ्या नावानं बोलवलं जातं कापो म्हणून, तसं आम्हाला इकडे कैकाडी म्हणतात, तिथे एरकुला म्हणतात. आमचे रोटीबेटी व्यवहार आहेत ना, असंही नाही की आमचे रोटीबेटी व्यवहार नाहीत. विदर्भामधले कैकाडी हे शेड्यूल कास्ट, विदर्भामधले पारधी हे शेड्यूल ट्राईब विदर्भातले, आणि उरलेल्या महाराष्ट्रातले पारधी हे क्रिमिनल ट्राईब, उरलेल्या महाराष्ट्रातले कैकाडी हे क्रिमिनल ट्राईब. किती अन्याय करावं, म्हणजे त्याला काय अर्थ आहे का सांगा मला? कोण सहन करेल? एकाच राज्यात, म्हणजे माझे काका आहेत वाशिमला, ते शेड्यूल कास्ट, आणि मी इकडे राहतो, तर माझी मुलं इकडे जन्माला आली, ते क्रिमिनल ट्राईब एनटी. हे विदिन द फॅमिली. म्हणजे हे रामभाऊ शेजारी बसले, त्यांची भाऊजाई वाशिमची, सुनबाई, मला वाटतं सुनबाई वाशिमची, भाऊजाई वाशिमची, तिकडे बाळणपणाला गेली, मुलगा तिकडे जन्माला आला. आता तिथे मुलाला जन्माला आला म्हणलं, तिथे झाला तो काय एससी. इकडे आला, मुलगा मोठं झालं, शाळेत घालायला गेलो, मास्तरने सांगितलं तुम्ही असं कसं काय खोटं सांगताय? एवढं काय खोटं सांगताय? म्हणजे तुम्ही एससीत नाही आहे, इकडे एनटी मध्ये आहात, तुम्ही डीएनटी मध्ये आहेत आणि तुम्ही खोटं होणार नाही. माझं माहेर वाशिम आहे, माझं गाव वाशिम आहे, आणि तिथे आम्ही शेड्यूल कास्ट आहे. माझी काय चूक आहे? सरकारची चूक आहे. 2-2 याद्यांमध्ये सरकारनं घातलं आम्हाला. मी संपवतो आणि बघा, तर ही परिस्थिती आहे या जमातींची. तर आम्ही सगळे कुठे आहे? तर आम्ही सगळे शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, आंध्रामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत कर्नाटकामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत मध्य प्रांतामध्ये, शेड्यूल कास्ट मध्ये आहोत गुजरातमध्ये. महाराष्ट्रामध्येच का नाही? महाराष्ट्रानं आम्हाला वेगळी यादी का केली? बरं ती केली, तिच्यामध्ये पुन्हा धनगर वंजारी आणून बसवले. आता धनगर वंजारी हे आमच्यापेक्षा खूप पुढारलेले लोक आहेत, इतरांच्या दृष्टीने ते माग आहेत. मी काही ते कबूल नाकबूल करीत नाही, इतरांच्या दृष्टीने मागाच असतील, पण आमच्या दृष्टीने ते प्रबळ होते, आमच्या दृष्टीने ते मोठे होते. गेली 20 वर्षामध्ये आमच्या सगळ्या सवलती या त्यांनी खाऊन टाकल्या, आमचा बॅकलॉग खाऊन टाकला, सगळं खाऊन टाकलं. आम्हाला काही राहिलं नाही, आमच्या वाट्याला काही येण्याची शक्यताच नव्हती, कारण आमचं शिक्षण प्रतिशत 1% होता. आता अशा वेळेला आम्ही काय करायला पाहिजे? म्हणून मी आता असा निर्णय केलेला आहे की काय व्हायचं ते होईल. जरांगे पाटलांना जसं तुम्ही निर्णय न्याय दिलात, मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात, त्याच हैदराबादच्या गॅजेटियरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना. आम्ही तर अधिकृतपणे त्यात आहोत, म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही.
आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत, त्या लिस्टमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा GR काढावा आणि आम्हाला 42 जमाती ज्या आमच्या ज्या आहेत त्या 42 जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं. बंजारा ही सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे, वडार कम्युनिटी आहे, कैकाडी कम्युनिटी आहे. हे सगळे आम्ही लोक हे आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत. महाराष्ट्राने का नाही ट्राईब मध्ये आम्हाला घालू? त्या आमचं दुखणं असं आहे की आम्ही गरीब समाजातले लोक आहे, अगदी सोडून दे. आम्ही तरी कुठून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट करत बसणार? तिकडे गेलं तर न्याय मिळेल खात्रीनं, सरकार आमच्या वतीनं जाणार नाही आणि आमची ते ऐकत नाही तेवढे मोठे वकील देण्याची, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. असा सगळा आमचा गोंधळ झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आदिवासींमध्ये समाविष्ट करा अशी आमची 50 वर्षांची नाही 2-3 पिढ्यांची मागणी आहे. आता तरी ती मान्य व्हावी. आता थोरल्या भावाला दिले तर आता बारक्या बारक्या भावांना पण द्या ना न्याय. फडणवीस साहेबांना माझ्या हात जोडून विनंती आहे की व्हा ना मग आता मोठे तुम्ही त्यांना दिलं, मोठ्या माणसांच्या पुढे कोण पण वागते. इथे गरीब माणसाला वरतील माता आणि खालील लाता असं नका करू. आम्ही गरीब असलो ते काय झालं, आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, आम्ही ट्राईब मध्ये आहोत आणि आम्हाला ट्राईब मध्ये गेलं पाहिजे. त्यासाठी मी 10 तारखेला सप्टेंबरच्या आझाद मैदानावरती जिथे जरांगे पाटील बसले तिथेच उपोषणाला बसणार आहे आणि माझ्या राज्यातल्या सर्व लोकांना, सर्व संघटना, सर्व पक्ष, सगळे कार्यकर्ते या सगळ्यांना माझं सांगणं असं आहे की सगळ्यांनी 10 तारखेपासून आपण आझाद मैदानावरती जमूया आणि आझाद मैदानावरती उपोषणाचा कार्यक्रम करू. तिथे जरांगे पाटील एकटेच उपोषणाला बसले होते. इथे मी एकटा उपोषणाला बसणार नाही, मी तर बसणारच आहे, पण माझ्या बरोबर आमच्या सगळ्या 42 जमातीचे जे पुढारी आहेत ते सगळेजण आम्ही तिथे उपोषणाला बसू. ते कुठल्याही समाजातले असलेले लोक तरी आम्ही सगळेजण तिथे जाऊ आणि तिथे उपोषणाला बसू आणि राज्य सरकारनं हा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत आता आम्ही पण आझाद मैदान सोडणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. माझं निवेदन संपलंय. आपल्याला काय विचार मागणी काय आहे तुमची हैदराबाद गॅझेटला धरून? कारण मराठा आरक्षणासाठी ते लागू केले, तर त्यावर हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट खूप मोठं आहे ते मी पाहिलंय, वाचलं म्हणत नाही, पाहू शकलो कारण एवढा मोठा ठोकळा आहे. पण मला आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत ते मी पाहिल्या. तर त्याच्यामध्ये त्या गॅजेट प्रमाणे आम्ही लोक म्हणजे या मूळच्या भटक्याविमुक्त जमाती ज्या आहेत त्या राज्यामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत मॅक्झिमम आणि थोड्याशा शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, पण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत. आमचं म्हणणं आता असं आहे की तुम्ही हैदराबादचं गॅजेट धरलं ना गृहीत आणि मराठा समाजाला दिलत ना न्याय, तसं तो आता आम्हाला द्या ना. त्याच गॅजेटचा आधार आम्ही सांगतोय, त्याच गॅजेटमध्ये आम्ही लोक आहोत, त्याच गॅजेटमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत, तर आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये घाला. आणि हे घालत नसाल 10 तारखेपासून मी उपोषणाला बसणार आहे आझाद मैदानावर. माझे सगळे सहकारी उपोषणाला बसतील. तर आता ही आमची शेवटची लढाई आहे. किती लोक साधारण किती लोक असतील, कसं आंदोलन असणार आणि किती जाती समाविष्ट या आंदोलनात? किती लोक असतील ही गोष्ट मी सांगू शकत नाही. कसं गृहीत धरणार? कुणीच नाही असं गृहीत धरा. कुणीच नाही आलं तर मी एकटा बघणार आहे. गांधींचा बघ आहे मग अकेला ना. अन्यायाच्या विरोधामध्ये किती लोक एकत्र आले याला महत्व नाही. डोक्यांना महत्व निवडणुकीच्या पेटीच्या तिथे न्यायाच्या संबंधी डोके मोजून न्याय कसा देता येईल? जर उद्या पार्लमेंटमध्ये कायदा आणला की महिलांना घरात बसवा, सगळे पुरुष मतदान करतील हो हो बसवा म्हणून, असं चालेल काय? नाही चालणार. तेव्हा सामाजिक न्याय असतील ते सामाजिक न्याय हे संख्येवरती अवलंबून नाही. त्याच्यामुळं आम्ही छोट्या संख्येचे लोक आहे. किती लोक जमतील? जेवढे जमतील तेवढे जमतील. किती लोक पाठिंबा देतील? जेवढे देतील तेवढे देतील. पण जर पाठिंबा नाही मिळाला तर याचा अर्थ मागणी चुकीची आहे असं नाही. केंद्र सरकार राज्य सरकार दोघंही मान्य करतायत ते आम्ही ट्राईब आहोत. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला त्या लिस्टमध्ये घालायला? तर त्यांचं म्हणणं असं होतं की ट्राईबचा विरोध होईल. माझं म्हणणं कशाला विरोध करताय? त्यांचा आम्हाला काय नको आहे, ट्राईबचा आम्हाला काहीही नको आहे.
आमच्याकडे 5.5% आमच्या जागा आहेत सरकारनं ऑलरेडी दिलेल्या. या 5.5%चा संवर्ग एकतर त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. करता येत नसेल तर त्यांना अ म्हणा, आम्हाला ब म्हणा, पण आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता कशामध्ये ते सगळं हे सगळ्याचं थर्ड शेड्यूल केलं ना, आता ओबीसीत घातलंय, दॅट इज द प्रॉब्लेम ना. आम्ही ओबीसी नाहीच आहे तरी सुद्धा ओबीसीत कसं घातलंय आम्हाला. व ज्या काळात घातलं तेव्हा आमचं विचारायला कोणीच नव्हतं. त्या काळात शिक्षण काय होतं आमच्याकडे. आम्ही जे आता तार कंपाऊंड मध्ये होतो, जेव्हा या सगळ्या भाषणी झाल्या तेव्हा आम्ही नव्हतोच बाहेर. हा जो घोळ आहे अनेक तरीपासून आहे की आता एक यादी मिळते सगळे कुठल्या राज्यात कुठल्या प्रवर्गात आहेत ते आम्ही ज्यावेळेस हे प्रवर्ग तयार झाले तेव्हापासून आहे त्यांनी राज्य सरकारने घातलेले आहे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही सगळे स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला, तेव्हा आम्ही मात्र सेटलमेंटच्या तारांमध्ये अडकलेलो होतो. देश स्वतंत्र झाला 47ला आणि आमच्या नेहरूंनी तारा तोडून सेटलमेंटमधनं आम्हाला मोकळं केलं 1952 साली. तुमच्यापेक्षा 5 वर्षानं आम्ही उशिरा स्वतंत्र झालो आहोत. दरम्यान घटना बनून गेली, ते शेड्यूल बनून गेले, सगळंच बनून गेलं ना. तर आम्ही काय करू शकत होतो. आणि आता कितीही सांगितलं त्यांना की आम्हाला याच्यात शेड्यूल मधले आम्ही लोक आहे, आमचे नातेवाईक तिथे आहेत, तरी सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही. आणि भटक्या जमाती ज्या जोडल्या ते 1967 नंतर त्या हळूहळू याच्यामध्ये येत राहिल्या आणि अजूनही त्या येतच आहे. त्याच्यात आम्ही टेक्निकली आमची काही चूक आहे असं मला वाटत नाही. बरोबर घटना करणाऱ्या लोकांची चूक आहे का? अजिबात नाही. मग त्याने आंध्रात कशाला आम्हाला घातलं असतं ट्राईबमध्ये? अन्यायच करायचा काही गाड्यांवरती किंवा वडरांवरती तर सगळीकडेच केलं असतं ना. ते गुजरातमध्ये अन्याय करत, हैदराबादला अन्याय करत नाहीत, कर्नाटकात करत नाहीत, महाराष्ट्रातच का करतील? तर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी हिशोब करून या जागांचं वाटप केलेलं आहे. ज्यांनी कुणी वाटप केलं असेल त्यांनी, त्यावेळी मी कदाचित नसेल, लहान असेल, मला माहित नाही. कुणी ज्यांनी यादी केल्या त्यांनी अतिशय पार्शियल हिशोब करून केलेले आहेत. 7% आदिवासी आहेत आणि 5.5% लोक आम्ही आहोत. 7, 5, 12, 12.5% झालो आणि 13% शेड्यूल कास्ट. म्हणजे आमची लोकसंख्या गेली 25%वर. आम्ही जर 25% झालो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे आम्हीच ठरवू याची भीती असल्यामुळे मग काही करा आणि संख्या मॅनेज करा. शेड्यूल कास्टची सुद्धा आता आमच्याबरोबर मातंग समाज आमच्याबरोबर होता क्रिमिनल ट्राईबमध्ये. तो सायजेबल असल्यामुळे तो अंगावर येईल, त्याला उचलला आणि शेड्यूल कास्टमध्ये टाकला. मांगारुडी आमच्या बरोबर राहिले. मांग आणि मांगारुडी आमच्या सोबत राहिले आणि मांग फक्त शेड्यूल कास्टमध्ये गेले. असं कुठे न्याय असतो काय? त्यावेळी मोरारजी देसाई यांनी केलेला, माझ्या माहितीप्रमाणे मोरारजी देसाई हे याला जबाबदार आहे. त्यांनी आता ते सांगितलं, तपासे नाजीडी तपासेचे साताऱ्याचे होते, त्यांच्याशी मी बोललो त्यावेळी. त्यांनी मला असं सांगितलं की तुला काय सांगू म्हणाले, मोरारजी सर्व होते, ते सांगतील ते करावं लागत होतं. मी गेलो त्यांच्याकडे फाईल घेऊन, त्यांना सांगितलं त्यावेळी सगळे मोठ्या जाती आपण इकडे घातल्या आणि या बारके लोक राहिलेले आहेत, तर त्यांचे फार हाल होतील, त्यांना का ठेवायचं, त्यांना पण घालूया. तेव्हा ते म्हणाले तू गप्प बस, या बारक्या जाती जेव्हा उभ्या राहतील ना तेव्हा 100 वर्ष उलटून गेले असतील. मला वाटतं मोरारजींचं भाष्य 100% खरं ठरलं. आता 100 वर्ष होत आली, अजूनही आम्ही लोक जागे होत नाही आहे. आमच्या हक्कांसाठी आम्ही मागत नाही, संघर्ष करत नाही आहे. त्यांना आम्ही एक जात नाही आहोत, आम्ही वेगवेगळ्या समाजातले लोक आहोत. वेगवेगळ्या राज्यातनं आम्हाला इथे आणलेलं आहे. आम्ही आपणहून इथे आलेले नाही. आम्हाला ब्रिटिशांनी इथं आणलेलं आहे, सेटल केलेलं आहे. आमच्या सेटलमेंट कॉलनीच होत्या त्या. आम्ही काहीतरी आपणहून तिकडून इकडे आलो नाही. आम्हाला तिकडून सक्तीने इकडे आणून ते ठेवलेलं होतं. आम्ही ऑल इंडिया लेवलला आम्ही ट्राईबच आहोत. सगळ्या राज्यांमध्ये आम्ही जर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असो तर मग महाराष्ट्राने सुद्धा आता आम्हाला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे आता 4 जनरेशन झाले आमच्या. 4 पिढ्या गेल्या आम्ही ही मागणी करतोय आणि आमची मान्य होत नाही. मराठा समाजाची मात्र मागणी तुम्ही लगेच मान्य करता, प्रेशर येते.
एवढी माणसं जमा करायची आमची ताकदच नाही. आम्ही एवढी माणसं कुठं जमा करणार? आम्ही नाही करू शकत. आमच्या मागे कोण येणार? गाव येईल. गाव आलं तरच आमचं काहीतरी म्हणजे गर्दी होईल. आता गाव कुठं आमच्यासाठी येणार? गावकुसाच्या बाहेरचे लोक सुद्धा आमच्या बरोबर नाही येणार, तर गाव कशाला येईल? त्या संख्येवरती सगळे प्रश्न सुटत नसतात. माझी महाराष्ट्र सरकारला धर्मणीनं सांगण्याचं आहे की संख्येवरती हा प्रश्न सोडू नका. आतापर्यंत सोडला तर खूप झाला. आम्ही गुन्हेगार समाजातले लोक आहे. मी तुम्हाला एकदा सांगतो, मी ही सगळी प्रजा बुद्धाकडे नेलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांना सांगतो, ही सगळी जी चोऱ्या माऱ्या करणारी, मर्डर करणारी माणसं मी मोठ्या कष्टानं बुद्धाकडे नेलेली आहेत. दगड हातातला गेलेला आहे. आम्ही हिंसा करत होतो, माणसं मारत होतो, वाटमाऱ्या करत होतो, दिवसा ढवळ्या सुपारे घेऊन माणसं मारत होतो. त्या समाजाला आम्ही गेली 40-50 वर्षात सगळ्या मित्रांच्या मदतीनं पण मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम केलं. आता त्यांना यातच टिकवायचंय. पुन्हा ही सगळी उधळली तर काय होईल हेही मग तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला फडणवीसांना मुद्दाम सांगायचं, हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही लढणारे नाही, आम्ही लढणारे आहे. पायानं दगड कसा मारावा हे आमच्या लोकांना कसं आहे. त्या हिंसा करायची का तर त्या नाही करायची, याच्यासाठी आम्ही बुद्धाकडे गेलो. मेहरबानी करा आणि आमच्यावरती पुन्हा अशी पाळी आणू नका. आता परीक्षा खूप झाली. आता तुम्ही आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये घाला. जोपर्यंत तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये घालत नाही, शेड्यूल ट्राईबमध्ये घालत नाही, तोपर्यंत ही चळवळ आम्ही आता थांबवत नाही. आंदोलनाची भूमिका कशी असणार आहे? मी 10 तारखेला उपोषणाला बसणार आहे मुंबईला. मग राज्यकर्ते काय म्हणतात ते बघतो. आणि राज्यकर्ते जर काय म्हणत नसतील तर चळवळ सगळ्या महाराष्ट्रावर जाईल. आणि मग ती मी राज्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मग माझ्या हातात नाही राहणार. आणि माझ्या हातात नाही राहिलं तर तुम्ही माझ्या नावानं नाही ओरडायचं. मी तुम्हाला आधीच सावध करतोय की यांच्या नादाला नका लागू. पारधी, रामोशी, बेरड, टकारी ही नुसती नावं घेतली ना तरी खेडेगावामध्ये काय होतं ते आम्हाला माहिती आहे ना. पण या सगळ्यांना त्या नरकातून आम्ही बाहेर काढले. आमच्यावर मेहरबानी करा आणि पुन्हा आम्हाला नरकात ढकलू नका. जर तुम्ही नरकातच ढकलणार असाल तर आता आम्ही पण आमच्या मूळ अवतार धारण करू, एवढं तुम्ही लक्षात